नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी तुमचा आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणछोड तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपला प्लॅन इंडिया लीगल हे जे आपण एक मोहीम सुरू केलेली आहे, या मोहिमेला आपण जो भरघोस प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी प्रथमतः तुमचे सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, आज सरफेसी हा जो कायदा याचा आजचा तिसरा भाग आपण करत आहोत. काल आपण बघितलं होतं की सरफेसी कायद्यामध्ये बँकेला अधिकार आहे सेक्शन 13च्या अंतर्गत. ते बँकेचे अधिकार काय आहेत आणि बँक त्या अधिकारांचा कशा प्रकारे वापर करतं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सेक्शन 13 हा खूप महत्वाचा आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं तसं की बँक काय करते, बँकेला सरफेसी कायद्याचे सेक्शन 13च्या अंतर्गत काही जे अधिकार मिळाले आहे त्यानुसार बँक तुम्हाला सेक्शन 13(2)च्या अंतर्गत एक नोटीस पाठवते. ही नोटीस अशी पाठवते की जर समजा तुमचं 3 हप्ते किंवा 90 दिवस हे जे तुमचं आहे, जर तुम्ही कंटिन्यू कर्ज तुम्ही भरलं नाही, बँकेला परतफेड केलं नाही 90 दिवस, तर बँक काय करते, तुम्हाला एक नोटीस काढते. ही नोटीस असते 13(2)ची. बँक तुम्हाला ह्या नोटिसीमध्ये तुम्हाला पुढच्या 60 दिवसांची मुदत देते. त्याच्यामध्ये बँक तुम्हाला काय सांगते की आज तुम्ही आमचं घेतलेलं कर्ज, जे काही कर्ज असेल तुम्ही मालमत्ता घेतलेलं 20 लाख 30 लाख 40 लाख जे काय असेल ते, त्या कर्जावर असलेली त्यांची जी काय व्याज आहे ते प्लस त्यांनी जे काही तुमचे काय बाउंड चार्जेस वगैरे सगळे काय असतील ते लावून आणि तुम्हाला 13(2) मध्ये ते आकडा सांगतात. मालमत्तेचं वर्णन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते सांगतात तुम्हाला की ही सगळी जी रक्कम आहे तुम्ही आम्हाला परत करा. ठीक आहे, ही रक्कम तुम्हाला परत करायला सांगतात. याच्यासाठी बँक काय करते, तुम्हाला 60 दिवसांची मुदत देते. आता बऱ्याच लोक काय करतात, हे 13(2)च्या नोटीसकडे दुर्लक्ष करतात. जर मित्रांनो तुमचे काय अडचण असेल, काय प्रॉब्लेम असेल, जर तुम्ही भरू शकत नसाल तर ह्या ज्या नोटीस येतात यांना तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे की तुमचा जो काय प्रश्न आहे, जो काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही बँकेला तुमच्या लेखी स्वरूपात तुम्ही त्याचं डॉक्युमेंटेशन ठेवा किंवा एखाद्या आमच्यासारख्या कायदेशीर तज्ञाचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आम्ही मदत करू शकू. ठीक आहे, ही 13(2)ची नोटीस दिल्यानंतर जर म्हणजे पहिले 90 दिवस बँक तुम्हाला संधी देते, पुढचे 60 दिवस परत तुम्हाला एक संधी देते की 60 दिवसात तुम्ही बँकेचे सगळे पैसे परत करा, अशी तुम्हाला नोटीस देते. ही जर नोटीस तुम्ही याला कुठल्या प्रकारचं तुम्ही उत्तर दिलं नाही किंवा कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही तर बँक काय करते, याच्यानंतर तुम्हाला 13(4)ची नोटीस पाठवते. ही 13(4)ची नोटीस जी असते त्याच्यामध्ये बँक तुमच्या मालमत्तेचं ऍक्च्युअल पोझिशनचं नोटीस असते की आता हे आम्ही तुमची ही जी मालमत्ता आहे हिचं आम्ही सिम्बॉलिक पोझिशन घेतो आणि बँक तिथे येऊन तुमच्याकडे तुमच्या मालमत्तेवर दरवाज्यावर किंवा जिथे जागा असेल दर्शनीय ठिकाणी तिथे नोटीस लावून बँक त्याचे फोटो काढून आणि बँक ती निघून जाते तिकडनं की बाबा हिचं ते आम्ही सिम्बॉलिक पोझिशन घेतलेलं आहे. हे जी प्रोसिजर आहे ना मित्रांनो, या खूप महत्वाच्या प्रोसिजर आहे. 13(2)ची नोटीस, 13(4)ची नोटीस, या नोटीसला तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे की त्वरित तुम्ही जर तुम्हाला तुमची मालमत्ता वाचवायची असेल तर त्वरित तुम्ही कायदे तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणातून ते बाहेर काढू शकतील. त्याच्यानंतर बँक काय करते मित्रांनो, हे जे तुमचे 2 नोटीस गेल्यानंतर बँक तुमचं सिम्बॉलिक पोझिशन 13(4) मध्ये घेते. जी नोटीस तुम्हाला सांगितली आधी, त्या 13(4)च्या नोटीसच्या सिम्बॉलिक पोझिशन नंतर बँक जे तुमचं सगळं प्रकरण आहे ते जिल्हाधिकाऱ्याकडे, तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे किंवा जो जिल्हा चीफ मॅजिस्ट्रेट असतो त्याच्याकडे ते प्रकरण सादर करते. जिल्हाधिकारी त्यांना मदत करतो ती मालमत्ता घेण्यासाठी. जिल्हाधिकारीकडे जेव्हा हे प्रकरण जातं तेव्हा जिल्हाधिकारी बघतो, हो यांनी त्यांच्या सगळी प्रोसिजर सरफेसीनुसार यांनी यांना नोटीस दिलेल्या आहेत 13(2)ची 13(4)ची, त्यांना वारंवार नोटीस पाठवून देखील ही जी समोरची पार्टी आहे किंवा जो कर्जदार आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये त्यांनी रिस्पॉन्स दाखवला नाही. त्याच्यामुळे कलेक्टर काय करतो, कलेक्टर त्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी त्यांना मदत करतो. कलेक्टर सांगतो, हो तुम्ही किंवा तिथले जे चीफ मॅजिस्ट्रेट असतात ते सांगतात की तुम्ही ह्या मालमत्तेचा ताबा या तारखेला घेऊ शकतात. त्याच्यासाठी लागणारे ते एक ऑर्डर काढतात. त्याच्यासाठी लागणारा एक जो अधिकारी असतो प्रॉपर्टी मॅनेजर, तो कुठलाही त्यांचा अधिकारी एक नेमणूक होते त्यांच्या अधिकाऱ्याकडनं आणि ते प्रॉपर्टीची मालमत्तेसाठी त्याला तिथे नियुक्त केले जाते आणि त्याच्या देखरेखीखाली त्या मालमत्तेचा ताबा घेतला जातो आणि नंतर ती पुढे विकली जाते. त्यासाठी पोलीस बंदोबस्त असतो, तो देखील बँकांना मिळतो.
तर ही मालमत्ता म्हणजे 13(2) ची नोटीस, त्याच्यानंतर 13(4) ची नोटीस, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा जो चीफ मॅजिस्ट्रेट असतो त्यांच्याकडनं तुमच्या मालमत्ता ताबा घेण्याचा, जो फिजिकल ताबा घेण्याची त्यांना ती ऑर्डर मिळते, ठीक आहे. आणि नंतर मग त्याच्या पुढचं प्रोसिजर असते की मालमत्ता विक्री करण्याचा अधिकार देखील त्यांना या सेक्शन 13 अंतर्गत मिळालेले. तर ही जी तुमची मालमत्ता आहे ही सेक्शन 13 अंतर्गत ते एकतर सार्वजनिक पद्धतीने विकू शकतात किंवा खाजगी पद्धतीने लिलाव करून देखील ते विकू शकतात. ते त्यांना जी सोयीस्कर पद्धत वाटेल त्या सोयीस्कर पद्धतीने ज्या मालमत्तेचा ताबा घेतलाय ती त्यात तुम्हाला ते विकू शकतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये बँक काय करू शकते बघा. बँक काय करते, जर समजा तुमची ही मालमत्ता त्यांनी ताब्यात घेतली, समजा त्यांना ती बँक तिला कोणी गिरायक लागत नाही, त्यांना विकायची नाही ती मालमत्ता, ठीक आहे. तर बँक काय करते, बँकेला हा अधिकार देखील सेक्शन 13 अंतर्गत मिळाला आहे की बँक ही जी मालमत्ता आहे ती कोणाला तरी भाडे तत्वावर देते चालवायला, आणि जोपर्यंत तुमचं कर्ज भेटत नाही तोपर्यंत ते भाडं घेऊन त्याच्यामधून ते आपलं कर्ज फेडण्याचं काम बँक करते. याच्यानंतर काय काय करू शकते बँक, हे सेक्शन 13 अंतर्गत बँक याला थर्ड पार्टीला देखील देऊ शकते, हस्तांतरित करू शकते. थर्ड पार्टीला हस्तांतरित झाल्यानंतर थर्ड पार्टी जी आहे तिला तिचे देखील जे अधिकार आहेत एका ओनरचे ते या सरकशीच्या अंतर्गत सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे तिसरा जो व्यक्ती असतो थर्ड पार्टी त्याला देखील कुठे फ्युचरमध्ये त्रास होऊ नये की त्याच्या अधिकारांवर गदा येऊ नये हे देखील या सरकशीमध्ये त्याच्या अधिकारांवर देखील याच्यामध्ये सुरक्षितता ठेवण्याचं काम सरकशी कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. नंतर ही संपूर्ण जी मालमत्ता आहे समजलं ना तुम्हाला. म्हणजे पहिली गोष्ट ती तुमची मालमत्ता ते ताब्यात घेऊ शकता, ती लिलाव करू शकतात, ती भाडेतत्वावर देऊ शकता, ती थर्ड पार्टीला देऊ शकता. आणि चौथी गोष्ट आहे ती विक्री करून, पूर्ण विक्री करून तिचा जो नफा आहे तो त्यांचा जो बँकेचा जो शेअर जो त्यांनी कर्ज तुम्हाला दिलं होतं ते सगळं कर्ज ते परत घेऊ शकतात. आणि जर कर्जा व्यतिरिक्त काही रक्कम जर समजा उरली तर ती त्या कर्जदाराला परत मिळते. आणि त्याच्यामध्ये बँकेला ह्या सेक्शन 13 अंतर्गत एक सिक्युरिटायझेशनचा देखील अधिकार मिळालेला आहे. सिक्युरिटायझेशन म्हणजे काय की बँकेची सिक्युरिटी. बँक काय करते, हे जे तुमचं कर्ज आहे हे कर्ज तुमची जी मालमत्ता आहे ही मालमत्ता एका थर्ड पार्टी ARC कंपनीला विकते आणि ARC कंपनीकडनं ते पैसे घेतात. म्हणजे त्यांना त्यांची जी सिक्युरिटी, त्यांचे जे पैसे ते सिक्युअर होतात आणि ते आपले पैसे घेऊन ते बाजूला होतात आणि मग ARC कंपनी तुम्हाला फॉलोअप देते कर्ज परत मिळवण्यासाठी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर हो अवश्य लिहा. आणि जर तुमची मालमत्ता धोक्यात असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा. जर तुम्ही हे फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर बघत असाल तर आपल्या प्लॅन इंडिया लीगल या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान. धन्यवाद.